नमस्कार मित्रांनो, आज आपण शिव खेरा यांच्या यश तुमच्या हातात या पुस्तकातील एक गोष्ट समजून घेऊयात। एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा। त्याच्याकडे लाल, निळे, पिवळे आणि हिरवे वगैरे असे अनेक रंगांचे फुगे असायचे। विक्री कमी होऊ लागली की तो एखादा फुगा घ्यायचा आणि सिलेंडरमध्ये हेलियम वायू भरून हवेत सोडायचा। उंच जाणारा फुगा बघून मुले फुगे घेण्यासाठी परत गर्दी करायची। मग त्याचा धंदा परत जोरात सुरू व्हायचा। असं तो दिवसभर करायचा। असंच एकदा फुगे विकताना फुगेवाल्याच्या लक्षात आलं की कोणीतरी आपलं जॅकेट ओढतंय। त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे एक लहान मुलगा उभा होता। मुलानं त्याला विचारलं, काका, काळ्या रंगाचा फुगा हवेत सोडला तर तो सुद्धा उडेल का? मुलाच्या जिज्ञासेचं त्याला कौतुकच वाटलं आणि मोठ्या प्रेमानं त्याने उत्तर दिलं, बाळा, फुगा रंगामुळे उडत नाही, तर त्याच्या आत जे काही आहे त्यामुळे तो हवेत उंच जातो। हीच गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यातही लागू पडते। आपल्या अंतरंगात जे काही असते त्यामुळे आपण उंचीवर जातो। अंतरंगातील ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन आणि आपली मनोरथ। यश आणि अपयश। निश्चित ध्येयप्राप्तीसाठी दृष्टिकोनाचे एवढे महत्त्व असेल तर साहजिकच आपल्या जीवनविषयक दृष्टिकोन आपण तपासून बघायला हवा। ध्येयप्राप्तीमध्ये आपल्या दृष्टिकोनाचा काय प्रभाव पडतो याची चिकित्सा करायला हवी।